व्हिडिओमध्ये आपण वर्किंग कॅपिटलचं मिनिंग बघितलं, फॅक्टर्स बघितलं आणि ऑपरेटिंग सायकल म्हणजे काय असतं हे बघितलं. या व्हिडिओमध्ये आपल्याला आता एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे, ऑपरेटिंग सायकल कॅल्क्युलेट करायचं आहे. जे लास्ट व्हिडिओमध्ये फॉर्म्युले पाहिले होते त्यांचा यूज करून रॉ मटेरियल स्टोरेज पिरियड, वर्क इन प्रोग्रेस होल्डिंग पिरियड, फिनिश गुड स्टोरेज पिरियड, रिसिवेबल्स क्रेडिट पिरियड, हे सगळे जे फॉर्म्युलेस आहेत हे यूज करून आपल्याला ऑपरेटिंग सायकल कॅल्क्युलेट करायचं आहे. या प्रॉब्लेममध्ये बघा, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ XYZ लिमिटेड यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट नेट ऑपरेटिंग सायकल पिरियड. नेट ऑपरेटिंग सायकल पिरियड कॅल्क्युलेट करायचं आपल्याला डिटेल्स दिलेलं आहे. रॉ मटेरियल कंझ्युम ड्युरिंग द इयर 6 लाख रुपीज, ॲव्हरेज स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 50,000, वर्क इन प्रोग्रेस इन्व्हेंटरी 5 लाख, ॲव्हरेज वर्क इन प्रोग्रेस इन्व्हेंटरी 30,000, फिनिश गुड्स इन्व्हेंटरी 8 लाख, ॲव्हरेज फिनिश गुड स्टॉक हेल्ड 40,000, ॲव्हरेज कलेक्शन पिरियड फ्रॉम डेटर 45,000 अँड ॲव्हरेज क्रेडिट पिरियड 30 डेज. नंबर ऑफ डेज इन अ इयर आपल्याला 360 डेज पकडायचे आहेत. बघा, सर्वात पहिले आपल्याला ऑपरेटिंग सायकल जर कॅल्क्युलेट करायचं असेल, त्याला वर्किंग कॅपिटल सायकल पण म्हणतात. ऑपरेटिंग सायकल जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे? R प्लस W प्लस F प्लस D मायनस C. R means raw material storage period, W means work in progress holding period, F means finished good storage period, D means receivable collection period आणि C means credit period allowed by the suppliers. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं रॉ मटेरियल काय असतं, वर्क इन प्रोग्रेस काय असतं, फिनिश गुड्स काय असतं. मी एक्झाम्पल दिलं होतं की आपल्याला जर फर्निचर बनवायचं आहे तर त्याच्यासाठी लागणारा लाकूड हा तुमचा रॉ मटेरियल कट करून शेपमध्ये ठेवला, स्टोरेज केला तर तो झाला तुमचा वर्क इन प्रोग्रेस. आणि लास्टला जे तुमचं फर्निचर बनलं आहे ते तुमचं फिनिश गुड्स. ठीक आहे. मग हे स्टोरेज करण्यासाठी किती पिरियड घेतात? रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस, फिनिश गुड्स. नंतर आपण माल उधारीवर विकणार तर काही लोकांकडून पैसे येणे बाकी राहतील उधारीवर माल विकल्यानंतर. तर डेटर्सचं कलेक्शन पिरियड किती राहील? आपण ज्यांच्याकडून रॉ मटेरियल उधारीने खरेदी केले त्या सप्लायर्सला पैसे देणे बाकी राहील तर त्या सप्लायर्सने आपल्याला किती क्रेडिट डेजचा पिरियड दिलेला आहे तो. ह्या सगळ्या गोष्टी येतात ऑपरेटिंग सायकल कॅल्क्युलेट करताना. तर फर्स्ट आपण कॅल्क्युलेट करूया रॉ मटेरियल स्टोरेज पिरियड. रॉ मटेरियल स्टोरेज पिरियड इज इक्वल टू ॲव्हरेज स्टॉक ऑफ रॉ मटेरियल डिवायडेड बाय ॲव्हरेज कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कन्झम्पशन पर डे. तर आपल्याकडे ॲव्हरेज स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. हे बघा, ॲव्हरेज स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे 50,000. तर तुमच्या न्युमेरेटरमध्ये येणार आहे 50,000. त्याच्यानंतर डिवायडेड बाय ॲव्हरेज कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कन्झम्पशन पर डे आपण रॉ मटेरियल किती कन्झ्युम केलेलं आहे. आता इथं इयरली दिलेलं आहे 6 लाख रुपये. तर 6 लाख डिवायडेड बाय आपण 360 डेज करणार आहे म्हणजे आपल्याला पर डे भेटेल. सो 6 लाख डिवायडेड बाय 360 इज इक्वल टू 1,667. सो 50,000 डिवायडेड बाय 1,667 इज इक्वल टू 30 डेज. कसं केलं परत बघा. ॲव्हरेज स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपला 50,000 आणि कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल कन्झम्पशन पर डे काढण्यासाठी आपण इयरली जे होतं ते 6 लाख डिवायडेड बाय 360 केलं. सो 50,000 डिवायडेड बाय 1,667 इज इक्वल टू 30 डेज. हे तुमचं झालं रॉ मटेरियल स्टोरेज पिरियड. म्हणजेच की तुमची आरची व्हॅल्यू जी आहे ऑपरेटिंग सायकलमधली ती फाइंड झाली. आता आपल्याला W ही व्हॅल्यू फाइंड करायची, दॅट इज वर्क इन प्रोग्रेस होल्डिंग पिरियड. वर्क इन प्रोग्रेस होल्डिंग पिरियड इज इक्वल टू ॲव्हरेज वर्क इन प्रोग्रेस इन्व्हेंटरी. तर आपल्याकडे ॲव्हरेज वर्क इन प्रोग्रेस इन्व्हेंटरी जी आहे ती 30,000 रुपीजची आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय ॲव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर डे. ॲव्हरेज कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर डे काढण्यासाठी वर्क इन प्रोग्रेस इन्व्हेंटरी आपल्याकडे वर्षभराची आहे 5 लाख. त्याला डिवाइड बाय 360 करणार. सो फॉर्म्युला बघा काय येणार आहे. वर्क इन प्रोग्रेस होल्डिंग पिरियड मीन्स W इज इक्वल टू 30,000 डिवायडेड बाय 5 लाख बाय 360. 30,000 इथं तुम्हाला ॲव्हरेज वर्क इन प्रोग्रेस इन्व्हेंटरी दिलेलं आहे. 5 लाख तुमचं ॲन्युअल वर्क इन प्रोग्रेस इन्व्हेंटरी आहे. डिवायडेड बाय 360 केलं की पर डे प्रोडक्शन भेटणार आहे आपल्याला. सो 5 लाख डिवायडेड बाय 360 तुमचं टोटल कॅल्क्युलेशन येणार आहे 22 डेजचं वर्क इन प्रोग्रेस होल्डिंग पिरियड. थर्ड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे
फिनिश गुड स्टोरेज पिरियड. फिनिश गुड स्टोरेज पिरियड इज इक्वल टू ॲव्हरेज स्टॉक ऑफ फिनिश गुड्स डिवाइड बाय ॲव्हरेज कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पर डे. गुड्स सोल्ड करण्यासाठी जी कॉस्ट येते पर डेची ती आणि ॲव्हरेज स्टॉक ऑफ फिनिश गुड्स या दोन गोष्टी आपल्याला पाहिजे. तर प्रॉब्लेममध्ये फिनिश गुड्स इन्व्हेंटरी दिलेलं आहे 8 लाखाचं. याला डिवायडेड बाय 360 केल्यावर आपल्याला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड पर डे भेटेल. ॲव्हरेज फिनिश गुड्स स्टॉक आपण स्टोअर केलेला आहे 40,000 रुपीजचा. सो फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर 40,000 डिवायडेड बाय 8 लाख डिवायडेड बाय 360 इज इक्वल टू 40,000 डिवायडेड बाय 2,222. आपलं फिनिश गुड स्टोरेज पिरियड येतो आहे 18 डेजचा. त्याच्यानंतर रिसिवेबल कलेक्शन पिरियड 45 डेज. हे डायरेक्टली प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे आपल्याला, जे की फोर्थ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डी ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर डी ही व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट दिलेली आहे 45 डेज. सी ही व्हॅल्यूसुद्धा जी क्रेडिट पिरियड आपल्याला सप्लायर्सने दिलेलं आहे ते पण आपल्याला डायरेक्ट प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे की ॲव्हरेज क्रेडिट पिरियड 30 डेज. सो 45 अँड 30 डेज ही व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे प्रॉब्लेममध्ये. डी अँड सी कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. सो नेट ऑपरेटिंग सायकल इज इक्वल टू आर प्लस डब्ल्यू प्लस एफ प्लस डी मायनस सी. आर आलेलं आपलं 30 डेज. रॉ मटेरियल स्टोरेज पिरियड आपला 30 दिवसाचा होता. वर्क इन प्रोग्रेस होल्डिंग पिरियड आपला 22 दिवसाचा प्लस 18 डेज फिनिश गुड्स स्टोरेज पिरियड आणि मायनस क्रेडिट पिरियड्स 30 डेज. नेट ऑपरेटिंग सायकल आपलं कॅल्क्युलेट होऊन आलं आहे 85 डेज. अशा प्रकारे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ऑपरेटिंग सायकल, नेट ऑपरेटिंग सायकल. थँक्यू.